नेक्स्ट लेक्चर नंबर 7 रेडॉक्स रिॲक्शन. लास्ट क्लासमध्ये आपण टाइप्स ऑफ रेडॉक्स रिॲक्शन डिस्कस केलं होतं, ज्याच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर रेडॉक्स रिॲक्शन, इंटरमॉलिक्युलर रेडॉक्स रिॲक्शन, डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन आणि कम्प्रपोर्शनेशन रिॲक्शन हा टॉपिक आपण डिस्कस केला होता. ओके, तर आता नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला तो आहे बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. ओके, नेक्स्ट टॉपिक आहे बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे रेडॉक्स रिॲक्शनला आपल्याला बॅलन्स करायचं आहे, म्हणजे दोन्ही इकडचे ॲटम्स जे आहेत ते सारखे असले पाहिजेत. रिॲक्टंटमध्ये जेवढे ॲटम्स आहेत तेवढेच ॲटम्स प्रोडक्टमध्ये असले पाहिजेत, तेव्हा आपण त्याला बॅलन्स म्हणतो. ओके, तर रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायची आहे आणि बॅलन्स करण्यासाठी आपल्याजवळ दोन मेथड आहेत, ज्याच्यामधली पहिली मेथड आज आपण डिस्कस करणार आहोत, ज्या मेथडचं नाव आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड. कोणती मेथड आहे? आयन इलेक्ट्रॉन मेथड. आता या मेथडमध्ये काही स्टेप्स असतात, त्या स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि नंतर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके, तर पहिले मी थेरॉटिकल पार्ट आहे पहिले सांगतो, मग अप्लाय कसा करायचा ते सांगतो. ठीक आहे, पहिले आपण पुस्तकाची भाषा पाहू, मग आपली भाषा पाहू. ओके, बघा, तर ही मेथड आहे ना, गिवन बाय जेट अँड लामेओ इन 1972 है ना. दोन सायंटिस्ट होते, त्यांनी 1972 मध्ये हे मेथड सांगितली होती. तर द फॉलोइंग स्टेप्स आर फॉलोड व्हाईल बॅलन्सिंग द रेडॉक्स रिॲक्शन बाय दिस मेथड. या मेथडनं जेव्हा आपण रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करतो त्याच्यासाठी काही स्टेप्स खाली दिलेल्या आहेत. पहिली स्टेप काय? पहिली स्टेप आहे राईट द इक्वेशन इन आयोनिक फॉर्म. जे इक्वेशन तुम्हाला दिलेलं असेल ते आयोनिक फॉर्ममध्ये लिहून घ्या. ठीक आहे, मग आता काय करायचं आहे? स्प्लिट द रेडॉक्स रिॲक्शन इंटू टू हाफ रिॲक्शन. जे रेडॉक्स रिॲक्शन आहे त्याला स्प्लिट करा दोन हाफ रिॲक्शनमध्ये, वन रिप्रेझेंटिंग ऑक्सिडेशन अँड अदर रिप्रेझेंटिंग रिडक्शन. म्हणजे आपल्याला जे रिॲक्शन दिलेली आहे त्या रिॲक्शनचे आपल्या भाषेत दोन तुकडे करायचे आहेत. एक ऑक्सिडेशनची रिॲक्शन, दुसरी रिडक्शनची रिॲक्शन. अशा दोन रिॲक्शन वेगळ्या लिहा म्हणते. ओके, बॅलन्स दीज हाफ रिॲक्शन सेपरेटली. ह्या ज्या दोन रिॲक्शन तुम्ही लिहिल्या यांना हाफ रिॲक्शन म्हणतात, ह्या सेपरेटली बॅलन्स करा. देन ॲड बाय मल्टिप्लाइंग विथ सुटेबल कोएफिशियंट. नंतर काय करायचं आहे तुम्हाला? त्यांना ॲड करायचं आहे बाय मल्टिप्लाइंग सुटेबल कोएफिशियंट. सो द इलेक्ट्रॉन्स आर कॅन्सल्ड अँड बॅलन्सिंग इज डन युझिंग फॉलोइंग सब स्टेप्स. म्हणजे काय? आता इथून पुढची गोष्ट लक्षात ठेवा. काय करायचं आहे तुम्हाला? काही स्टेप्स सांगतो मी तुम्हाला. काय करायचं आहे? सर्वात आधी बॅलन्स ऑल अदर ॲटम एक्सेप्ट हायड्रोजन ऑक्सिजन इन बोथ हाफ रिॲक्शन. ज्या तुम्ही दोन रिॲक्शन लिहिल्या, एक ऑक्सिडेशनची रिॲक्शन लिहिली, दुसरी रिडक्शनची रिॲक्शन लिहिली, तर त्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून जर दुसरं कोणी प्रेझेंट असेल तर पहिले त्याला बॅलन्स करा. समजला का पहिला नियम? हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून जर दुसरं कोणी रिॲक्शनमध्ये असेल तर आधी त्याला बॅलन्स करा. हे झाली पहिलं. दुसरं, देन बॅलन्स ऑक्सिजन ॲटम. मग आता कोणाला बॅलन्स करा? ऑक्सिजनला बॅलन्स करा बाय ॲडिंग H2O मॉलिक्यूल टू द साईड डिफिशियंट इन ऑक्सिजन. मग ज्या बाजूला ऑक्सिजन कमी आहे त्या बाजूला ऑक्सिजन आपल्याला ॲड करायचे आहेत, तर ते H2Oच्या फॉर्ममध्ये ॲड करायचे. म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन बॅलन्स करायसाठी H2O ॲड करायचा आहे. द नंबर ऑफ H2O मॉलिक्युल्स ॲडेड इज इक्वल टू डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन ॲटम. म्हणजे जेवढे ऑक्सिजन कमी असतील एका साईडला आहे ना, त्या साईडला तुम्ही तेवढे वॉटर टाका. समजा या साईडला 2 ऑक्सिजन आहेत तर तुम्ही या साईडला 2 वॉटर टाका, म्हणजे ऑक्सिजन काय होतील? बॅलन्स होतील. ठीक आहे, म्हणजे पहिले काय करायचं आहे? सर्वात पहिली स्टेप तर हे असते की तुम्हाला काय करायचं आहे? प्रत्येकाचे ऑक्सिडेशन नंबर काढायचे आहे. ऑक्सिडेशन नंबर काढले की तुमच्या लक्षात येते कोणाचं ऑक्सिडेशन झालं, कोणाचं रिडक्शन झालं. मग ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो वेगळा लिहा, ज्याचं रिडक्शन झालं ते वेगळं लिहा. ओके, म्हणजे स्टेप समजला काय सांगितलं मी? पहिले काय करायची? ऑक्सिडेशन नंबर. नंतर ज्याचं ऑक्सिडेशन झालं ते वेगळी रिॲक्शन, ज्याचं रिडक्शन झालं ते वेगळी रिॲक्शन. आता कोणाला बॅलन्स करा? ऑक्सिजन आणि हायड्रोजनला सोडून जर दुसरं कोणी असेल तर पहिले त्याला बॅलन्स करा. मग ऑक्सिजनला बॅलन्स करा बाय ॲडिंग H2O आणि त्याच्यानंतर आपल्याला हायड्रोजन बॅलन्स करायचं आहे. म्हणजे बॅलन्स हायड्रोजन
बाय ॲडिंग H प्लस आयन इक्वल टू डिफिशियन्सी इन द साइड इन विच हायड्रोजन ॲटम है ना, इन द साइड विच इज डिफिशियंट इन हायड्रोजन ॲटम. आता काय करायचं आहे, आता तुम्हाला हायड्रोजन बॅलन्स करायचे आहे बाय ॲडिंग H प्लस. जिकडून हायड्रोजन कमी आहे तिकडून H प्लस ॲड करा. परत एकदा सांगतो, पहिले ऑक्सिजन हायड्रोजनले सोडून दुसरं काही असेल ते बॅलन्स करा, मग ऑक्सिजन बॅलन्स करा बाय ॲडिंग H2O, नंतर हायड्रोजन बॅलन्स करा बाय ॲडिंग H प्लस. ओके, मग आता तुमचं अदर ॲटम बॅलन्स झाले हायड्रोजन ऑक्सिजन सोडून, ऑक्सिजन बॅलन्स झाला, हायड्रोजन बॅलन्स झाला. आता चार्ज बॅलन्स करा. आता काय चार्ज बॅलन्स करायचा आहे, चार्ज. मग बॅलन्स द चार्ज बाय ॲडिंग इलेक्ट्रॉन टू द साइड विच इज रिच इन पॉझिटिव्ह चार्ज दॅट इज डिफिशियंट इन इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲडेड इज इक्वल टू द डिफिशियन्सी. म्हणजे तुम्हाला चार्ज बॅलन्स करायसाठी इलेक्ट्रॉन ॲड करायचे आहेत. चार्ज बॅलन्स करायसाठी काय करायचे आहेत, इलेक्ट्रॉन ॲड करायचे आहेत. ओके, आणि नंतर मल्टिप्लाय द हाफ इक्वेशन विथ सुटेबल कोएफिशियंट टू इक्वलाइज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंतर तुम्हाला इलेक्ट्रॉन बॅलन्स करायचे आहेत है ना, आणि इलेक्ट्रॉन इक्वल करायचे आहेत. मग ते करायसाठी तुम्ही रिॲक्शनले मल्टिप्लाय करा. ओके, आणि शेवटी ॲड दीज हाफ इक्वेशन टू गेट अ इक्वेशन विच इज बॅलन्स विथ रिस्पेक्ट टू चार्ज अँड ॲटम. मग नंतर काय करा, ज्या तुम्ही दोन अलग अलग रिॲक्शन लिहिल्या होत्या त्या दोन्ही रिॲक्शन काय करा, ॲड करा. त्या दोन्ही रिॲक्शन ॲड करा म्हणजे तुम्हाला बॅलन्स इक्वेशन भेटते. आणि जर क्वेश्चनमध्ये बेसिक मीडियममध्ये बॅलन्स करा असं सांगितलेलं असेल, जर क्वेश्चनमध्ये बेसिक मीडियममध्ये बॅलन्स करा असं सांगितलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, OH मायनस आयन ॲड करायचे आहे टू बोथ साईड. दोन्ही साईडला OH मायनस आयन ॲड करायचे ऑफ बॅलन्स इक्वेशन विच इज इक्वल टू नंबर ऑफ H प्लस आयन इन बॅलन्स इक्वेशन. बॅलन्स इक्वेशनमध्ये जेवढे H प्लस आयन आहेत तेवढे OH मायनस दोन्ही साईडला ॲड करा. आता हे सगळं गेलं असेल डोक्यावर है ना. तर आता मी याला समराईज करतो. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिले आता मी जशा स्टेप सांगतो त्या लक्षात ठेवा. सर्वात पहिली स्टेप मी लिहितो इथं स्टेप 1. आपली पहिली स्टेप काय आहे, पहिली स्टेप आहे आपली फाइंड ऑक्सिडेशन स्टेट्स. सगळ्यात आधी आपण काय काढू, ऑक्सिडेशन स्टेट्स काढता येतात आपल्याला, शिकलो होतो आपण ऑक्सिडेशन स्टेट कशा काढायच्या बरोबर. मग ज्या आता ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही फाइंड आउट केल्या तर तुम्हाला काय समजेल, कोणाचं ऑक्सिडेशन झालं कोणाचं रिडक्शन झालं ते समजेल. मग स्टेप 2 मध्ये काय लिहा, स्टेप 2 मध्ये तुम्ही लिहा राईट ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, राईट ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन. ठीक आहे, हे झाली दुसरी स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आपण, पहिल्या स्टेपमध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट्स काढल्या. दुसऱ्या स्टेपमध्ये काय लिहिलं आपण, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन झालं. आता तिसरी स्टेप, आता दोन्ही हाफ रिॲक्शन लिहिल्या. आता तुम्हाला बॅलन्स करायचे आहेत. बॅलन्स ॲटम्स अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. आता ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून जर दुसरं कोणी असेल तर त्याला बॅलन्स करा. ठीक आहे, मग आता पुढे काय करा, स्टेप 4 मध्ये काय करायचं आहे, बॅलन्स ऑक्सिजन. आता कोणाला बॅलन्स करायचं आहे, ऑक्सिजन बाय ॲडिंग H2O. H2O ॲड करून तुम्हाला ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे. आता बघा अदर ॲटम झाले, ऑक्सिजन झाला, आता कोण राहिला, हायड्रोजन. तर आता स्टेप 5 मध्ये काय करणार, बॅलन्स हायड्रोजन. कोणाला बॅलन्स करणार, हायड्रोजन बाय ॲडिंग H प्लस. ठीक आहे, H प्लस ॲड करून तुम्हाला कोणाला बॅलन्स करायचं आहे, हायड्रोजनला बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे, नंतर स्टेप 6 आता कोणाला बॅलन्स करायचं आहे, आता हायड्रोजन बॅलन्स झाला. आता तुम्हाला बॅलन्स करायचा आहे चार्ज. म्हणजे आता मी पुढे काय म्हणतो, बॅलन्स चार्ज बाय ॲडिंग इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ॲड करून तुम्हाला चार्ज बॅलन्स करायचा आहे.
आता काय करायचं आहे स्टेप 7 मध्ये, आता तुम्हाला करायचं आहे इलेक्ट्रॉन बॅलन्स करायचे आहेत, है ना. बॅलन्स इलेक्ट्रॉन बाय मल्टिप्लाइंग, बॅलन्स इलेक्ट्रॉन बाय, किंवा बॅलन्स म्हणा किंवा इक्वलाइज म्हणा. बॅलन्स म्हटल्यापेक्षा मी त्याला काय म्हणतो इक्वलाइज. इक्वलाइज इलेक्ट्रॉन बाय मल्टिप्लाइंग, balance electron by multiplying with suitable coefficient, ओके. नंतर आणि शेवटची स्टेप आहे ॲड बोथ रिॲक्शन्स. आता काय करायचे आहेत तुम्हाला, दोन्ही रिॲक्शन ॲड करायचे आहेत. ॲड बोथ रिॲक्शन्स, दोन्ही रिॲक्शन्स तुम्ही ॲड करा. झालं तुमची रिॲक्शन झाली बॅलन्स आता, है ना. एवढ्या स्टेप्स केल्या की रिॲक्शन काय होते, बॅलन्स होते. फक्त याच्यात एक स्टेप वाढते जर मीडियम बेसिक दिलं असेल तर, है ना. म्हणजे स्टेप 9 कधी येणार, इफ मीडियम इज बेसिक, है ना. इफ मीडियम इज बेसिक, जर मीडियम बेसिक असेल तर काय करायचं आहे, ॲड OH मायनस on both side equal to number of H plus. जेवढे H plus आहेत तेवढे OH मायनस दोन्ही साईडना ॲड करा. ह्या झाल्या स्टेप्स. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. परत एकदा सांगतो, लक्ष द्या. सगळ्यात पहिले ऑक्सिडेशन स्टेट काढायची, ते आपण काढतच असतो. ऑक्सिडेशन स्टेट काढली की माहीत होते कोणाचं ऑक्सिडेशन झालं, कोणाचं रिडक्शन झालं. मग सेकंड स्टेपमध्ये काय करायला लागते, ऑक्सिडेशनची रिॲक्शन वेगळी लिहायची, रिडक्शनची रिॲक्शन वेगळी लिहायची. तिसरी स्टेप बॅलन्स अदर ॲटम्स, है ना. म्हणजे बॅलन्स ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजन ऑक्सिजन सोडून जर रिॲक्शनमध्ये दुसरं कोणी असेल त्याला बॅलन्स करा. मग ऑक्सिजन बॅलन्स करा बाय ॲडिंग H2O. मग हायड्रोजन बॅलन्स करा बाय ॲडिंग H प्लस. मग चार्ज बॅलन्स करा बाय ॲडिंग इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन इक्वलाइज करा, बाय मल्टिप्लाइंग विथ सुटेबल कोएफिशियंट. आणि नंतर दोन्ही रिॲक्शनला ॲड करा. ओके. आणि जर मीडियम बेसिक असेल तर मग OH मायनस ॲड करा जेवढे H प्लस आहेत, है ना. किती OH मायनस ॲड करायचे, जेवढे H प्लस असतील ते OH मायनस दोन्ही साईडला ॲड करायचे. तर ह्या स्टेप्स आहेत. आता हे तोंडी सांगितलं, आता याला अप्लाय करू आपण, म्हणजे अजून आपला कॉन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे. आता हे रिॲक्शन तुम्हाला दिलं आहे आणि हे रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करायची आहे. ठीक आहे, बाय युझिंग आयन इलेक्ट्रॉन मेथड. कोणती मेथड आहे, आयन इलेक्ट्रॉन मेथड. आणि मीडियम कोणता आहे, ॲसिडिक मीडियम आहे. म्हणजे शेवटची स्टेप करायचं काम नाही, 9वी स्टेप करायचं काम नाही, कारण मीडियम कोणता आहे, ॲसिडिक आहे. मग आता मी रिॲक्शन बॅलन्स करतो. सगळ्यात पहिली स्टेप काय होती सांगा. आता एक एक स्टेप लिहू आपण. पहिली स्टेप काय होती, फाइंड. सांगा स्टेप 1 काय होती, फाइंड ऑक्सिडेशन स्टेट्स. पहिली स्टेप आहे फाइंड ऑक्सिडेशन स्टेट्स. ओके. बरं, मग आता लिहून घेऊ आपण. सांगा काय आहे, रिॲक्शन लिहा. काय आहे रिॲक्शन, Cr2O7 त्याच्यावर 2 मायनस प्लस C2O4 त्याच्यावर 2 मायनस. आणि इकडे काय आहे, Cr3 प्लस आणि प्लस काय आहे रे, CO2. हे रिॲक्शन लिहिली. आपलं काम काय आहे, सगळ्यात पहिले आता ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करा. करता येतात आपल्याला. मग आता पहिले आपण क्रोमियमची काढू. तर आपल्याला ऑक्सिजनची माहीत आहे किती असते, -2. क्रोमियमची माहीत नाही, किती घेसाल, X. काढता येते. मग कधी 2 वेळा क्रोमियम आहे म्हणजे काय झाला, 2X प्लस 7 वेळा ऑक्सिजन -2 आणि इक्वल टू वर किती आहे, -2. वर किती आहे, -2. म्हणजे हा झाला 2X प्लस मायनस 7 दुनी 14 इक्वल टू -2. तर आता हे कॅल्क्युलेशन केलं की तुमचं उत्तर किती येते, +6. किती येते, करता येईल ना कॅल्क्युलेशन, करेल आहे आपण हे. तर इथं क्रोमियमवर चार्ज किती आहे, +6. इथं काढू आपण. हा जो ऑक्सिजन आहे तो किती आहे, -2. कार्बन माहीत नाही म्हणून किती घेसाल, X. मग 2 वेळा X, 4 वेळा ऑक्सिजन म्हणजे -2 इक्वल टू वर किती आहे, -2.
म्हणजे हा 2 वेळा x -8 इक्वल टू -2. तो x किती होणार +3. किती येणार +3. बरोबर आहे का. -8 तिकडे गेला +8, 8 2 गेले 6 डिवाइड बाय 2 किती येणार 3. म्हणजे तुम्हाला कार्बनचा चार्ज माहीत झाला किती +3. इथं क्रोमियम काढायचं कामच नाही, किती आहे +3. आणि इथं ऑक्सिजन -2 असते तर कार्बन x, मग किती होईल x 2 वेळा ऑक्सिजन -2 वर काही नाही म्हणून 0. म्हणजे x किती आला +4. x किती आला +4. आता तुम्हाला काय माहीत झालं ते पहा. काय माहीत झालं तुम्हाला बघा. जो क्रोमियम होता, क्रोमियम किती आहे +6. क्रोमियम किती आहे +6. आणि इथं क्रोमियम किती आहे +3. म्हणजे क्रोमियम जो आहे तो +6चा काय झाला +3. मग +6चा +3 झाला म्हणजे प्लस काय झाला कमी, आणि प्लस कमी झाला म्हणजे काय झालं रिडक्शन. प्लस कमी झाला म्हणजे काय झालं रिडक्शन. आता दुसरा कार्बन. ओके, आता दुसरा कार्बन बघितला तर इथं कार्बन किती आला तुमचा सांगा. एक्सची किंमत किती आली +3. म्हणजे इथं एक्सची किंमत आली +3 आणि इथं एक्सची किंमत किती आली +4. म्हणजे हा +3चा काय झाला +4. म्हणजे प्लस काय झाला वाढला, आणि प्लस वाढला म्हणजे ऑक्सिडेशन. समजलं का. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण ऑक्सिडेशन कोणाचं झालं रिडक्शन कोणाचं झालं हे माहीत केलं. समजलं काय. एकदम सिंपल आहे. ओके, काय करायचं आहे आपल्याला चार्ज काढायचे आहेत. काय काढायचे आहेत चार्ज, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काढायचे आहेत. मग त्याच्यावरून आपण ठरवलं कोणाचं ऑक्सिडेशन झालं कोणाचं रिडक्शन झालं. ठीक आहे, माहीत झालं आता आपल्याला. आता नेक्स्ट, आता पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय आहे राईट ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन. त्या रिॲक्शन आता लिहून घेऊ आपण. ठीक आहे, तर स्टेप 2. स्टेप 2 मध्ये काय करायला लागते आपल्याला सांगा. राईट लिहा लागते. काय लिहा लागते ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन. शॉर्टमध्ये लिहिलं मी. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन रिडक्शन हाफ रिॲक्शन. काय होईल सांगा. पहिले लिहू आपण ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन काय होईल रे. एक ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन लिहून घेऊ पहिले, आणि दुसरी कोणती लिहा लागते रिडक्शन हाफ रिॲक्शन. रिडक्शन हाफ रिॲक्शन. आता लिहून घेऊ आपण दोन्ही पण. ठीक आहे, काय होईल मग सांगा. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन कोणती आहे पहा बरं. ऑक्सिडेशन कोणाचं झालं हे पहा. हे ऑक्सिडेशन कोणाचं C2O4 2- त्याचं काय झालं CO2. मग लिहून घ्या काय झालं ऑक्सिडेशनमध्ये C2O4 2- आणि त्याचं काय झालं रे त्याचं झालं CO2. समजलं. बरं, दुसरं काय आहे Cr2O7 2- याचं रिडक्शन झालं आणि काय तयार झालं Cr3+. ते लिहून घ्या. म्हणजे रिडक्शनमध्ये काय झालं Cr2O7 2- आणि त्याचं काय झालं Cr3+. समजलं. बरं, स्टेप 2 झाली. आता कोणती स्टेप आहे स्टेप 3. स्टेप 3 मध्ये काय करतो आपण बॅलन्स ॲटम्स अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. म्हणजे आता स्टेप 3 काय आहे आपली. स्टेप 3 काय आहे स्टेप 3 आहे बॅलन्स ॲटम्स अदर दॅन कोणाच्या रे अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन हायड्रोजन सोडून दुसरं काही असेल तर बॅलन्स करा. तर पहिले ह्या रिॲक्शन लिहून घ्यायच्या. अरे ह्या बॅलन्स करा लागतात ना, पहिले लिहून घ्या. लिहून घेतल्या तर काय रिॲक्शन आहे पहिली C2O4 2- आणि इकडे काय आहे CO2. आणि दुसरी रिॲक्शन काय आहे Cr2O7 2- आणि इकडे काय आहे Cr3+. मग आता हे बॅलन्स करू आपण. सांगा बरं कसे बॅलन्स करणार. ऑक्सिजन हायड्रोजन सोडून दुसरा कोण आहे ऑक्सिजन हायड्रोजन सोडून दुसरा कोण आहे कार्बन. इकडे कार्बन किती आहे 2, इकडे किती आहे 1. बॅलन्स आहे का. मग काय करसाल 2 मल्टिप्लाय केलं तर इकडे 2 कार्बन तिकडे 2 कार्बन झाले बॅलन्स. इकडे ऑक्सिजन हायड्रोजन सोडून कोण आहे क्रोमियम. किती आहेत क्रोमियम 2, इकडे एकच आहे. काय करसाल 2 मल्टिप्लाय झाली का स्टेप. समजलं का. तर ऑक्सिजन हायड्रोजन सोडून दुसरा जो असेल तो आपल्याला बॅलन्स करायचा. केला बॅलन्स. आता पुढची स्टेप कोणती आहे सांगा. सांगा रे पुढची स्टेप कोणती आहे. आता कोणाला बॅलन्स करायला लागते ऑक्सिजनले है ना. म्हणजे स्टेप 4 काय आहे आपली. आता स्टेप 4 काय आहे बॅलन्स ऑक्सिजन. स्टेप 4 काय आहे बॅलन्स ऑक्सिजन बाय ॲडिंग
सांगा रे, कोणाला ॲड करायचं आहे? H2O. बॅलन्स ऑक्सिजन बाय ॲडिंग H2O. ऑक्सिजन बॅलन्स करायसाठी H2O पाहिजेत. पहिले रिॲक्शन लिहून घ्या ना. काय रिॲक्शन आहेत सांगा. पहिली रिॲक्शन काय आहे? C2O4 2 मायनस आहे ना, आणि इकडे काय आहे रे? 2 CO2. ओके. आणि दुसरी रिॲक्शन काय आहे? Cr2O7 2 मायनस, आणि इकडे काय आहे? 2 Cr3 प्लस. ओके. रिॲक्शन लिहून घेतल्या. अरे पहिले जे दिलं आहे ते तर लिहून घ्या लागेल आणि मग बॅलन्स करा लागेल. मग आता हे कसं बॅलन्स करणार सांगा. आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करायचे आहे. इकडून ऑक्सिजन किती आहे? 4. इकडून किती आहे? 2 × 2 4 म्हणजे 4. म्हणजे इथं ऑक्सिजन बॅलन्स आहेत. काही करायची गरज आहे का? नाही. खालच्या ह्याच्यात पहा किती ऑक्सिजन आहे. तिकडून 7, तिकडून आहे का? मग आपल्याला बॅलन्स करा लागतील ना. इकडून 7 ऑक्सिजन आहेत तर तिकडून बी 7 ऑक्सिजन लागतील की नाही. म्हणून मी या साईडला काय करतो? 7 H2O ॲड करतो. समजलं का? झाले काय 7 ऑक्सिजन. आता तर ऑक्सिजन बॅलन्स करायसाठी काय ॲड करायचे आहेत? H2O. इकडून 7 ऑक्सिजन होते म्हणून तिकडून 7 H2O आपण ॲड केले. आता झाले की नाही ऑक्सिजन बॅलन्स. ऑक्सिजन बॅलन्स झाले. आता नेक्स्ट काय करावं लागते सांगा. पुढची स्टेप काय होती? स्टेप 5. कोणाला बॅलन्स करावं लागते सांगा रे? हायड्रोजन. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय आहे? बॅलन्स हायड्रोजन बाय ॲडिंग H प्लस आहे ना. बॅलन्स हायड्रोजन बाय ॲडिंग H प्लस ॲड करून आपल्याला हायड्रोजन बॅलन्स करायचे आहेत. मग पहिले रिॲक्शन लिहून घ्या लागतील ना. बरं, पहिले रिॲक्शन लिहून घेऊ. काय रिॲक्शन आहे सांगा. पहिली C2O4 2 मायनस, आणि तिकडे कोण आहे? 2 CO2. दुसरी रिॲक्शन काय आहे सांगा. Cr2O7 2 मायनस, आणि तिकडे काय आहे? 2 Cr3 प्लस आणि 7 H2O. मग आता मला काय करायचे आहेत? काय बॅलन्स करायचे आहेत? हायड्रोजन. इकडे हायड्रोजन आहे का? तिकडे हायड्रोजन आहे का? मग काही बॅलन्स करायची गरज आहे का? म्हणजे याच्यात काही चेंज येईल का? नाही. याच्यात चेंज येणार. इकडे हायड्रोजन आहे का? नाही. तिकडे आहे. किती हायड्रोजन आहेत? 14. 7 दुनी 14. मग तिकडे जर 14 हायड्रोजन आहेत तर इकडे बी 14 हायड्रोजन लागतील की नाही. मग आपल्याला हायड्रोजन बॅलन्स करायसाठी काय ॲड करावं लागते? H प्लस. मग तिकडे 14 हायड्रोजन आहेत म्हणून मी इकडे काय करतो? 14 H प्लस ॲड करतो. समजलं का? अरे बॅलन्स करायसाठी हायड्रोजन ॲड करा लागतात ना. तिकडे 14 H प्लस आहेत, तिकडे 14 हायड्रोजन आहेत म्हणून इकडे 14 H प्लस ॲड केले. समजलं? क्लिअर? म्हणजे आता कोण बॅलन्स झालं? हायड्रोजन. झाले हायड्रोजन बॅलन्स. ओके. मग आता बघा, ऑक्सिजन बॅलन्स झाला, हायड्रोजन बॅलन्स झाला, अदर ॲटम बी बॅलन्स झाले. आता कोण असते? चार्ज आहे ना. म्हणजे पुढची स्टेप 6 काय असते पहा आता. स्टेप 6 मध्ये काय करावं लागते आपल्याला? बॅलन्स चार्ज बाय ॲडिंग सांगा रे. काय ॲड करसाल? इलेक्ट्रॉन. अरे इलेक्ट्रॉन ॲड करसाल ना चार्ज बॅलन्स करायसाठी. मग पहिले रिॲक्शन लिहून घ्या लागतील ना. पहिले रिॲक्शन लिहा लागतील. काय रिॲक्शन आहे सांगा. पहिली C2O4 2 मायनस. पहिली रिॲक्शन काय आहे? C2O4 2 मायनस, आणि त्याच्यापासून काय बनलं? 2 CO2. हे झाली पहिली रिॲक्शन. ठीक आहे. आता दुसरी बघा. दुसरी काय आहे? 14 H प्लस Cr2O7 2 मायनस, आणि इकडे 2 Cr3 प्लस, आणि प्लस काय आहे बघा 7 H2O प्लस काय आहे 7 H2O. समजलं एवढं? आता हे स्टेप लय महत्त्वाची आहे. इथं आपलं चुकते है ना. बघा आता मी काय म्हणतो, आपल्याला बॅलन्स काय करायचं आहे? चार्ज. आणि ते चार्ज बॅलन्स करायसाठी कशाचा वापर करायचा आहे? इलेक्ट्रॉनचा. कसा बॅलन्स करणार पहा. इकडून चार्ज आहे का? आहे. किती आहे? 2 मायनस. इकडून चार्ज आहे का? नाही. मग आपल्याला चार्ज बॅलन्स करायला गेलं की नाही. तिकडे 2 मायनस आहे, इकडे चार्ज नाही आहे. मग तिकडे जर 2 मायनस आहे तर इकडे बी किती मायनस पाहिजेत? 2. म्हणून तुम्ही इथं 2 इलेक्ट्रॉन ॲड करा. झाले का 2 मायनस? अरे समजलं का चार्ज कसा बॅलन्स करायचा? चार्ज बॅलन्स करायसाठी काय ॲड करायचे? इलेक्ट्रॉन्स. मग आता तिकडे 2 मायनस होते तर इकडे बी किती मायनस लागतील? 2. म्हणून 2 इलेक्ट्रॉन ॲड केले तर हे झाले की नाही 2 मायनस. इकडे 2 मायनस आणि तिकडे 2 मायनस. ठीक आहे. नेक्स्ट पुढे याच्यात बॅलन्स करायला लागेल.
आता याच्यात बॅलन्स केल्यासाठी सांगा किती प्लस आहेत 14 आणि मायनस किती आहेत 2. 14 प्लसमधून 2 मायनस झाले, किती राहिले 12 प्लस. म्हणजे या साईडला टोटल किती प्लस आहेत 12 प्लस. या साईडला 3 दुनी 6 प्लस, म्हणजे इकडे 6 प्लस आहेत आणि इकडे 12 प्लस आहेत. म्हणजे चार्ज बॅलन्स आहे का. इकडे 12 प्लस कसे आहेत समजलं का. हे 14 प्लस आहेत आणि 2 मायनस आहेत. 14 प्लसमधून 2 मायनस झाले, 12 प्लस राहील ना. मग तिकडून 12 प्लस आहेत तर इकडून बी किती प्लस पाहिजेत 12, पण आहेत का. इकडून किती प्लस आहेत 3 दुनी 6 प्लस, म्हणजे हे बॅलन्स आहे का नाही. तिकडे 12 प्लस आहेत, इकडे 6 प्लस आहेत. मग आपल्याला दोन्ही इकडचे प्लस सारखे पाहिजेत. मग आपण 12 ले 6 करू शकतो इलेक्ट्रॉन ॲड करून, की 6 ले 12 करू शकतो. इलेक्ट्रॉन ॲड करून 12 ले 6 करू शकतो. इलेक्ट्रॉन ॲड करू राहिल ना, मग इलेक्ट्रॉन ॲड करू राहिलो म्हणजे मायनस ॲड करू राहिल ना, तर मायनस ॲड केला की प्लस कमी होईल की नाही. म्हणजे इकडून 12 प्लस आहे, इकडून 6 प्लस आहे. जर तुम्ही इकडून 6 इलेक्ट्रॉन ॲड केले, इकडून किती इलेक्ट्रॉन ॲड केले 6 इलेक्ट्रॉन. आता पहा बरं काय झालं. जिकडून प्लस जास्त आहेत तिकडून इलेक्ट्रॉन ॲड करायचे, तरच तो प्लस कमी होईल ना. आपल्याला प्लस कमी करायचा, आपल्याला 6 प्लस पाहिजे. तो किती प्लस आहे 12 प्लस आहे. मग आपल्याला तो 6 कमी करायचा आहे ना, 12चा 6 करायचा आहे ना, म्हणून तिकडे 6 इलेक्ट्रॉन ॲड केले. आता पहा बरं तिकडे किती झालं. तर हे पहा 14 प्लस, त्यातून 2 मायनस झाले, किती राहिले 12 प्लस. 12 प्लसमधून 6 मायनस झाले, 6 प्लस, आणि इकडून किती प्लस आहेत 6 प्लस. झाला की चार्ज बॅलन्स. समजलं चार्ज कसा बॅलन्स केला. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय बॅलन्स केला चार्ज बॅलन्स केला. आता पुढची स्टेप. आता पुढची स्टेप काय असते इक्वलाइज इलेक्ट्रॉन. अरे बरोबर आहे का. इक्वलाइज इलेक्ट्रॉन, इक्वलाइज इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन इक्वल करायचे आहेत बाय मल्टिप्लाइंग. कसं करणार सांगा बरं. जर इलेक्ट्रॉन तुम्हाला बॅलन्स करायचे आहेत, इक्वल करायचे आहेत, तर याच्यात इलेक्ट्रॉन किती आहेत सांगा रे. याच्यात किती इलेक्ट्रॉन आहेत 2, आणि याच्यात किती इलेक्ट्रॉन आहेत 6. म्हणजे इक्वल आहेत का नाही. त्याच्यात 2 आहेत, याच्यात 6 आहेत, म्हणजे इक्वल नाही आहेत. आणि इक्वल करायचे असले तर या 2 ले जर 3 न मल्टिप्लाय केलं तर किती होतात 6, आणि याच्यात किती आहेत 6. झाले की नाही इक्वल. म्हणजे जे फर्स्ट रिॲक्शन आहे त्या पहिल्या रिॲक्शनला काय करसाल कितीनं मल्टिप्लाय करसाल 3 न. या रिॲक्शनला जर 3 न मल्टिप्लाय केलं तर इलेक्ट्रॉन किती होतील 6. म्हणजे काय करणार इक्वलाइज इलेक्ट्रॉन बाय मल्टिप्लाइंग फर्स्ट रिॲक्शन बाय मल्टिप्लाइंग फर्स्ट रिॲक्शन बाय 3. अरे पहिल्या रिॲक्शनला 3 न मल्टिप्लाय करा. मग आता पहिल्या रिॲक्शनला जर तुम्ही 3 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल सांगा बरं 3. अरे पहिल्या रिॲक्शनला 3 न मल्टिप्लाय करा ना, काय होईल मग 3 C2O4 2 मायनस, आणि इकडे 3 दुनी 6 CO2 प्लस 3 दुनी 6 इलेक्ट्रॉन. समजलं का. पहिल्या इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करा, दुसऱ्याला काही करायची गरज आहे का नाही, कारण तिकडे 6 झाले इकडे 6 आहेत. मग हे लिहून घ्या काय आहे 6 इलेक्ट्रॉन प्लस 14H प्लस प्लस Cr2O7 2 मायनस, आणि तिकडे रे 2Cr3 प्लस प्लस 7H2O. ओके समजलं का एवढं. अरे समजलं का. हां पुढे. आता पुढे काय आहे स्टेप 7 झाली. आता स्टेप 8 काय आहे ॲड बोथ रिॲक्शन. शेवटची स्टेप काय असते स्टेप 8 काय असते स्टेप 8 काय आहे स्टेप 8 ॲड बोथ रिॲक्शन्स. ॲड बोथ रिॲक्शन्स. आता आपण दोन्ही रिॲक्शन ॲड करू. सांगा बरं मग कसं करसा. पहिली काय आहे हे पहिली काय आहे पहिली 3C2O4 2 मायनस, इकडे 6CO2 प्लस 6 इलेक्ट्रॉन. हे झाली पहिली रिॲक्शन. त्याच्या खाली दुसरी लिहून घ्या 6 इलेक्ट्रॉन प्लस 14H प्लस प्लस Cr2O7 2 मायनस, आणि इकडे 2Cr3 प्लस प्लस 7H2O प्लस 7H2O. दोघांना ॲड करायचं आहे म्हणून दोघांच्या खाली लाईन ओढली मी. दोघांना ॲड करायचं आहे. आता ॲड जेव्हा करत असतो रिॲक्शन तेव्हा अपोजिट साईडला जे सेम असते ते कॅन्सल करत असतो. अपोजिट साईडला पहा बरं काय सेम आहे. तिकडून किती इलेक्ट्रॉन आहेत 6,
इकडून किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. कॅन्सल होतील की नाही? तिकडचे 6 आणि इकडचे 6 कॅन्सल. अजून काही कॅन्सल होते का? अपोजिट साईडला जे सारखं असते ते कॅन्सल करत असतो आपण. तर अपोजिट साईडला 6 इलेक्ट्रॉन त्याच्यात होते, याच्यात होते, कॅन्सल झाले. काय राहिलं मग सांगा बरं आता? 3C2O4 2 मायनस प्लस 14H प्लस Cr2O7 2 मायनस आणि तिकडे काय राहिलं? 6CO2 प्लस 2Cr3 प्लस आणि प्लस 7H2O. बरोबर आहे का? अरे झालं का? झाल्या 8 स्टेप. बेसिक मीडियम दिलाय का त्यानं? नाही. म्हणजे शेवटची स्टेप करायचं काम आहे का? नाही. त्यानं ॲसिडिक मीडियम दिलाय. तर तुमची रिॲक्शन बॅलन्स झाली. चेक करा झाली का? चेक करा लागेल ना. सांगा. इकडे कार्बन किती आहे? 3 दुनी 6. इकडे कार्बन 6 आहेत बॅलन्स. बरं. ऑक्सिजन पहा. 4 त्रिक 12, 12 आणि हे 7, 19. तिकडून पहा ऑक्सिजन किती आहेत? 6 दुनी 12, 12 आणि हे 7 ऑक्सिजन 7 आहेत ना, 19. म्हणजे ऑक्सिजन पे बॅलन्स. हायड्रोजन पहा किती आहे तिकडे? 14. तिकडे किती आहेत? 7 दुनी 14 आहेत बॅलन्स. बरं. आता क्रोमियम किती आहे तिकडे? 2. तिकडे किती आहेत क्रोमियम? 2. झाले का सगळे बॅलन्स? आता चार्ज बॅलन्स आहे का पहा? चार्ज बॅलन्स आहे का? किती मायनस आहेत? 3 दुनी 6 मायनस आणि 2 मायनस 8 मायनस आणि प्लस किती आहेत? 14. 14 प्लसमधून 8 मायनस झाले, 6 प्लस. तिकडे पहा बरं. 2 त्रिक 6 प्लस झाला. चार्ज पण बॅलन्स. म्हणजे झालं आपलं काम. तर अशा पद्धतीनं आपण रिॲक्शनला काय करतो? बॅलन्स करतो. समजलं का एवढं? रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी आपल्याजवळ ह्या स्टेप्स आहेत. ओके. पहिली स्टेप, पहिले ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करा. दुसरी स्टेप, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, रिडक्शन हाफ रिॲक्शन वेगळ्या लिहा. तिसरी स्टेप, बॅलन्स ॲटम्स अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. चौथी स्टेप, बॅलन्स ऑक्सिजन बाय ॲडिंग H2O. पाचवी स्टेप, बॅलन्स हायड्रोजन बाय ॲडिंग H+. 6वी स्टेप, बॅलन्स चार्ज बाय ॲडिंग इलेक्ट्रॉन. 7वी स्टेप, इक्वलाइज इलेक्ट्रॉन बाय मल्टिप्लाइंग सुटेबल कोएफिशियंट. आणि 8वी स्टेप, ॲड बोथ रिॲक्शन्स. ठीक आहे. नंतर मग आता हा क्वेश्चन पटापट सॉल्व करू. आता आपण शिकलो ना आपण कसा सॉल्व करायला लागते. तर सांगा. सगळ्यात पहिले काय करसाल? स्टेप 1 सांगा रे. स्टेप 1 काय आहे? स्टेप 1 फाइंड ऑक्सिडेशन स्टेट. मग आता ऑक्सिडेशन स्टेट लिहायसाठी पहिले रिॲक्शन लिहा लागेल. काय आहे रिॲक्शन पहा? CrOH बाय 3 प्लस IO3 मायनस आणि इकडे रे I मायनस आणि प्लस CrO4 2 मायनस. आता तुम्ही हुशार झाले, तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काढता येतात है ना. तर क्रोमियमची जर तुम्ही इथं काढली तर क्रोमियम किती येते? +3. किती येते क्रोमियम? +3. ठीक आहे. आय जर काढला तुम्ही इथं तर आय किती येते? +5. किती येते? +5. काढता येईल ना. O-2 3 वेळा -6 तिकडे केला +6 त्यातून -1 आहे ना. तर ते किती होणार? +5. बरोबर आहे का? हां. नंतर इथं आयवर किती आहे? -1 डायरेक्टच दिलाय ना. हा +5. हा किती आहे? -1. आणि इथं जर CR काढला तर किती येते? +6. CR किती येते? +6. समजलं? बरं. मग आता पहा इथं क्रोमियम +3 होता. +3चा काय झाला रे? +6. म्हणजे प्लस काय झाला रे? वाढला. आणि प्लस वाढला म्हणजे ऑक्सिडेशन. याचा ऑक्सिडेशन झालं. आय +5 होता. काय झाला? -1. म्हणजे प्लस कमी झाला की नाही? आणि प्लस कमी झाला म्हणजे रिडक्शन. प्लस कमी झाला म्हणजे रिडक्शन. म्हणजे ऑक्सिडेशन कोणाचं झालं? रिडक्शन कोणाचं झालं? माहीत झालं? बरं. आता स्टेप 2 काय असते? सांगा. स्टेप 2 काय असते? राईट. काय लिहायला लागते? राईट ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन. मग आता लिहून घेऊ आपण. पहिली ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. ठीक आहे. आणि दुसरी रिडक्शन हाफ रिॲक्शन. लिहून घेता ना. हां सांगा. पहिली ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन कोणती आहे? हे
अरे याचं ऑक्सिडेशन झालं ना, CrOH/3, त्याचं काय झालं, CrO4 2 मायनस, म्हणजे CrOH/3, त्याचं काय झालं, काय CrO4 2 मायनस, CrO4 2 मायनस, बरोबर आहे का. हां, आणि रिडक्शनचं काय झालं पहा, रिडक्शन IO3 मायनस, काय होतं रिडक्शन, IO3 मायनस, आणि त्याचं काय झालं, I मायनस. समजलं. पुढे आता काय करावं लागते सांगा, कोणाला बॅलन्स करावं लागते, अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. म्हणजे स्टेप 3 काय आहे, बॅलन्स ॲटम्स, अदर दॅन सांगा रे, ऑक्सिजन अँड हायड्रोजन. मग आता रिॲक्शन लिहून घ्या. काय रिॲक्शन पहा, पहिली कोणती आहे, CrOH/3, इकडे CrO4 2 मायनस, आणि दुसरी रिॲक्शन IO3 मायनस, आणि तिकडे I मायनस. पहा बरं बॅलन्स करायसाठी सांगा, पहिले ऑक्सिजन हायड्रोजनला सोडून कोण आहे, क्रोमियम, किती आहे, 1, इकडे किती आहे, 1, म्हणजे बॅलन्स आहे. इकडे कोण आहे, I, किती आहे, 1, इकडे किती आहे, 1, म्हणजे बॅलन्स आहे. म्हणजे हे स्टेप करायचं कामच नाही. अरे समजलं का, म्हणजे दोन्ही स्टेप करण्याचं काम नाही, दोन्ही काय आहेत, तुमच्या बॅलन्स आहेत. अरे आहेत का बॅलन्स. आता पुढची स्टेप सांगा, कोणाला बॅलन्स करसाल, स्टेप 4 सांगा पटकन, बॅलन्स ऑक्सिजन बाय ॲडिंग, बॅलन्स ऑक्सिजन बाय ॲडिंग H2O. आता H2O ॲड करू आपण. पहिले रिॲक्शन लिहा, काय रिॲक्शन आहे, CrOH/3, आणि इकडे CrO4 2 मायनस, आणि दुसरी रिॲक्शन IO3 मायनस, आणि इकडे I मायनस. सांगा आता करा बॅलन्स. काय बॅलन्स करा लागतात, ऑक्सिजन, इकडे ऑक्सिजन किती आहेत, 3, तिकडे ऑक्सिजन किती आहेत, 4, मग बॅलन्स आहेत का. मग इकडे एक कमी आहे की नाही, मग इकडे एक कमी आहे म्हणून इकडे प्लस काय करायचा, जिकडे कमी आहे तिकडे करावं लागेल ना. आता झाले का 4 ऑक्सिजन, आणि तिकडे बी 4, याच्यात पहा किती ऑक्सिजन आहेत, 3, तिकडून आहे का, मग काय करसाल, याच्यात प्लस काय करसाल, 3 H2O, झाले ऑक्सिजन बॅलन्स. हां, आता काय बॅलन्स करसाल, स्टेप 5 सांगा, स्टेप 5 बॅलन्स हायड्रोजन बाय ॲडिंग, सांगा बाय ॲडिंग H+. हायड्रोजन बॅलन्स करायसाठी काय ॲड करावं लागते, H+. पहिले काय लिहायच्या, रिॲक्शन, काय आहे रिॲक्शन, H2O प्लस CrOH/3, आणि तिकडे CrO4 2 मायनस, आणि इकडे काय आहे IO3 मायनस, आणि तिकडे I मायनस प्लस 3 H2O. काय बॅलन्स करायचे आहेत आता, हायड्रोजन, आणि हायड्रोजन बॅलन्स करायसाठी काय ॲड करतो, H+. मग आता इकडे किती हायड्रोजन आहेत, 2, आणि हे 3 किती आहेत, 5, तिकडे आहे का हायड्रोजन, इकडे 5 हायड्रोजन आहेत, तिकडे हायड्रोजन आहे का नाही. मग काय करसाल, इकडे 5 काय ॲड करसाल, H+. झाले का हायड्रोजन बॅलन्स. आता इकडे 2 आणि 3 5 हायड्रोजन, तिकडे पण 5 H+ ॲड केले. याच्यात हायड्रोजन आहे का, इकडून तिकडून आहेत का, किती आहेत, 6. मग इकडून 6 हायड्रोजन आहेत, तर इकडून 6 H+ आपल्याला ॲड करावं लागतील, बरोबर आहे का. हायड्रोजन बॅलन्स करायसाठी तिकडे 6 हायड्रोजन आहेत, तर इकडे 6 H+ ॲड केले. आता काय बॅलन्स करतो, चार्ज. आता स्टेप 6 काय आहे, स्टेप 6 सांगा, स्टेप 6 काय आहे, बॅलन्स, सांगा बॅलन्स चार्ज बाय ॲडिंग इलेक्ट्रॉन, आता इलेक्ट्रॉन ॲड करून चार्ज बॅलन्स करायचा आहे ना. तर पहिले रिॲक्शन लिहा लागतील ना. काय रिॲक्शन आहेत पहा, काय आहे, H2O CrOH/3, पहा काय आहे, H2O प्लस CrOH/3, आणि तिकडे काय आहे सांगा, तिकडे काय आहे, CrO4 2 मायनस प्लस काय आहे 5H+, काय आहे 5H+, आणि दुसरी रिॲक्शन पहा, दुसरी रिॲक्शन काय आहे 6H+ प्लस IO3 मायनस, आणि इकडे I मायनस प्लस 3H2O. बरोबर आहे का, चेक करा, आहे
बरं, काय बॅलन्स करा लागते आता सांगा? चार्ज. मग चार्ज चेक करा लागेल ना दोन्ही बाजूनं काय आहे तर. पहा इकडून किती चार्ज आहे? काहीच नाही. इकडून किती आहे? 5 प्लस आणि त्यातून 2 मायनस. अरे 5 प्लस आणि 2 मायनस किती आहे? 3 प्लस. पण तिकडून चार्ज काहीच नाही आहे, तर इकडून बी चार्ज काहीच पाहिजेत नाही. मग इकडे 3 प्लस आहेत, तर हे मायनस करायसाठी 3 इलेक्ट्रॉन घ्या लागतील की नाही? 3 प्लस 3 मायनस कॅन्सल. आता इकडून बी काही चार्ज नाही आणि तिकडून बी काही चार्ज नाही. समजलं? दुसरं, याच्यात किती आहेत? 6 प्लस आणि हा 1 मायनस. किती झाले? 5 प्लस आणि इकडून 1 मायनस. मग इकडून 1 मायनस आहे तर इकडून बी एकच मायनस पाहिजे की नाही? अरे बरोबर का? हां. पण इकडून किती आहेत रे? 5 प्लस आहेत आणि तिकडून 1 मायनस आहे, तर जिकडून प्लस आहे तिकडून इलेक्ट्रॉन ॲड करायचा आहे ना. तर इकडे 1 मायनस आहे, तर अठी आपल्याला किती इलेक्ट्रॉन ॲड करायला लागतील? 6. कारण 6 इलेक्ट्रॉन ॲड केले तर काय होईल आता सांगा बरं? 6 प्लस 6 मायनस कॅन्सल. 1 मायनस 1 मायनस. झालं की नाही बॅलन्स? अरे समजलं का? ठीक आहे ना. 6 इलेक्ट्रॉन ॲड केले की 6 प्लस 6 मायनस कॅन्सल. इकडे 1 मायनस राहिला आणि इकडे बी 1 मायनस झाला, म्हणजे मायनस काय झाला? बॅलन्स झाला ना. चार्ज बॅलन्स. चार्ज बॅलन्स झाल्यावर पुढची स्टेप काय असते रे? इक्वलाइज. सांगा रे काय असते? इक्वलाइज. इक्वलाइज इलेक्ट्रॉन. झोपले काय? इक्वलाइज इलेक्ट्रॉन. कसे? बाय मल्टिप्लाइंग आहे ना. बाय मल्टिप्लाइंग. कसं मल्टिप्लाय करसाल सांगा? याच्यात किती इलेक्ट्रॉन आहेत? 3. याच्यात किती आहेत? 2. आपलं सॉरी 6. मग इकडे 3 आहेत, इकडे 6 आहेत. मग याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर 3 दुनी 6 आणि हे 6. झाले की नाही बॅलन्स? म्हणजे काय करा? बाय मल्टिप्लाइंग फर्स्ट रिॲक्शन बाय 2. फर्स्ट रिॲक्शन बाय 2. पहिल्या रिॲक्शनला 2 न मल्टिप्लाय करा. काय होईल मग पहिली रिॲक्शन? 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 H2O प्लस 2 CrOH बाय 3. तिकडे 2 CrO4 2 मायनस प्लस 10 H प्लस आणि 6 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे का? याला काही चेंज करावं लागते का? मग हे जसं तसं 6 इलेक्ट्रॉन प्लस 6 H प्लस प्लस IO3 मायनस तिकडे I मायनस आणि 3 H2O. समजलं का रे? एवढं झालं ना. आता पुढची स्टेप काय असते? ॲड घड्याळ पा आहे की नाही? महत्वाचं आहे ते. हां हां सांगा स्टेप. सांगा स्टेप किती? 6 झाली ना. हे 7 झाली. ओके. आता स्टेप नंबर 8 काय असते? स्टेप नंबर 8 ॲड बोथ रिॲक्शन. ॲड बोथ रिॲक्शन. आता आपल्याला दोन्ही रिॲक्शन्स ॲड करावे लागतात. ठीक आहे. सांगा मग काय रिॲक्शन आहे? 2 H2O प्लस 2 CrOH बाय 3. इकडे 2 CrO4 2 मायनस प्लस 10 H प्लस प्लस 6 इलेक्ट्रॉन. बरोबर. आणि दुसरी रिॲक्शन 6 इलेक्ट्रॉन प्लस 6 H प्लस प्लस IO3 मायनस आणि इकडे I मायनस आणि 3 H2O. आता दोघायला ॲड करा. ॲड कसं करत असतात? अपोजिट साईडला जे सारखं असते ते कॅन्सल. अपोजिट साईडला 6 इलेक्ट्रॉन 6 इलेक्ट्रॉन काय झाले? कॅन्सल. इकडे 2 H2O तिकडे 3 H2O. तर 2 H2O कॅन्सल होतील ना. इथं एकच H2O राहणार. तिकडे 10 H प्लस इकडे 6 H प्लस. तर 6 H प्लस कॅन्सल होतील की नाही. आणि इथं किती राहतील? 4 राहतील. बरोबर आहे. मग आता काय राहिलं ते लिहून घ्या. काय राहिलं? 2 CrOH बाय 3 प्लस अजून या साईडला कोण राहिलं? IO3 मायनस. त्या साईडला कोण राहिलं? 2 CrO4 2 मायनस प्लस 4H प्लस प्लस I मायनस प्लस H2O. झालं. हा क्वेश्चन इथं संपला होता. पण त्यानं क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे पहा. काय दिलं आहे त्यानं? बॅलन्स बाय आयन इलेक्ट्रॉन मेथड इन बेसिक मीडियम.
मग आता तुम्हाला काय करावं लागेल, स्टेप 9 करावी लागेल ना. आणि स्टेप 9 काय आहे, इन बेसिक मीडियम. इन बेसिक मीडियम काय करावं लागते, इन बेसिक मीडियम ॲड OH मायनस ऑन बोथ साइड. ॲड OH मायनस ऑन बोथ साइड इक्वल टू H प्लस है ना, इक्वल टू H प्लस. किती H प्लस आहेत पहा, आणि दोन्ही बाजूनं OH मायनस ॲड करा. लिहा पहिले इक्वेशन. काय इक्वेशन आहे तुमचं पहा, 2 CrOH/3 प्लस IO3 मायनस तिकडे काय आहे 2 CrO4 2 मायनस प्लस 4H प्लस प्लस I मायनस है ना, आणि प्लस H2O. सांगा आता काय ॲड करावं लागते तुम्हाला, सांगा रे. OH मायनस आहे ना, दोन्ही बाजूनं जितके H प्लस आहेत, इकडून H प्लस आहेत का, इकडून आहेत, किती H प्लस आहे 4, म्हणून 4 काय ॲड करायचे OH मायनस. मग इकडून 4 OH मायनस ॲड केले तर इकडून मी किती ॲड करायचे 4. अरे त्यांना सांगितलं ना दोन्ही साईडला ॲड करा OH मायनस, किंवा जेवढे H प्लस असले तेवढे. मग याच्यात 4 H प्लस होते म्हणून 4 OH मायनस आपण ॲड केले. मग जे राहिलं ते लिहून घ्या ना आता. देअरफॉर काय होईल सांगा बरं, मग काय राहिलं इथं 4 OH मायनस प्लस 2 CrOH/3 प्लस IO3 मायनस, आणि तिकडे रे 2 CrO4 2 मायनस प्लस I मायनस है ना, प्लस काय आलं I मायनस आणि प्लस. हे पा 4 H प्लस आणि 4 OH मायनस काय तयार करते रे, 4 वॉटर. अरे वॉटर कोणापासून तयार होते, H प्लस आणि OH मायनस पासून. मग 4 H प्लस आणि 4 OH मायनस काय तयार करतील 4 वॉटर, आणि एक वॉटर इथं आहे, म्हणजे टोटल वॉटर किती झाले 5, म्हणजे इथं प्लस काय येणार 5 वॉटर. आता झालं का बॅलन्स, चेक करा पा किती झाले हायड्रोजन पा, हे 4 आणि हे 3 दुनी 6, 6 आणि 4 10, 5 दुनी 10 हायड्रोजन झाले बॅलन्स. ऑक्सिजन पा हे 4 आणि हे 3 दुनी 6, 6 आणि 4 10 आणि 3 13. इकडे ऑक्सिजन पा 4 दुनी 8, 8 आणि हे 5 किती झाले 13 झाले. बरं क्रोमियम किती आहेत 2, इकडे क्रोमियम 2, इकडे I किती आहे 1, तिकडे I किती आहे 1. झाले सगळे ॲटम बॅलन्स. आता काय चेक करा, चार्ज किती प्लस आहे 4 प्लस, आणि हा 1 मायनस, 4 प्लस 1 मायनस 3 प्लस. इथं पा काय झालं 4 मायनस पाहिजे, तेच तर म्हटलं काहीतरी गडबड झाली. इथं काय आहे 4 मायनस. पहा मग आता हे 4 मायनस आणि हा 1 मायनस किती झाले 5 मायनस. इकडे पहा बरं बेदुनी 4 मायनस आणि हा 1 मायनस किती झाले 5 मायनस. झालं का बॅलन्स. तर याला म्हणतात आयन इलेक्ट्रॉन मेथड, आणि त्या स्टेप्स ज्या आपल्याला अशा पद्धतीनं यूज करायच्या. ओके, बाकी नेक्स्ट क्लासमध्ये.